निवडणुकातील भाषणात जातीवाचक शब्दाचा वापर, आयोगाची ममता बॅनर्जींना नोटीस, 3 दिवसात अहवालाचे निर्देश. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मोठ्या संख्येनं मतदान झालं असून 92% अधिक मतदानाची टक्केवारी समोर आलेली आहे. पश्चिम बंगालमधील वाढीव मतदान ही परिवर्तनाची नांदी असल्याचं बोललं जातंय. मात्र ममता बॅनर्जी यांनी देखील विजयाचा विश्वास केला आहे. त्यामुळे येथील राज्यात नेमकं कोणाचं सरकार येणार, सत्ता कोण स्थापन करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. एकीकडे ही उत्सुकता असताना दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना प्रचारातील भाषणावेळी केलेल्या जातीवाचक वक्तव्यासंदर्भात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच राज्य सरकारने 3 दिवसात आपली सविस्तर बाजू मांडावी असंही बजावलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. ममता बॅनर्जींनी जातीवाचक शब्दप्रयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने या घटनेची दखल घेत राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. ममता बॅनर्जींनी वापरलेला शब्द हा अनुसूचित जाती समुदायासाठी अपमानजनक मानला जातो आहे. त्यांचे वक्तव्य केवळ आपत्तीजनक नसून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अधिनियम कलम 3(1)(s) नुसार दंडनीय अपराध आहे. या प्रकरणी आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांनी टिप्पणी केली आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या अधिकार आणि सन्मानाच्या रक्षणासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. कुठल्याही परिस्थितीत जातीय अपमान सहन केला जाणार नाही, असं किशोर मकवाना यांनी म्हटलंय. तसेच या प्रकरणी आयोगाने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीसही बजावली आहे. तसेच पुढील 3 दिवसात या संदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा असंही सुचवलं आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही महिन्यात अनुसूचित जातीच्या विरोधात अत्याचार आणि हिंसक कारवाया वाढल्या आहेत. त्यातच मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीकडून अशा रीतीने जातीवाचक शब्दाचा प्रयोग करणे दुर्दैवी असल्याचं किशोर मकवाना यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.